तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील एका कुटुंबातील सदस्य रामटेक येथे अंत्यसंस्कारासाठी जात असताना पोलिसांकडून कथित अमानुष मारहाणीच्या गंभीर घटना समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 मे रोजी संबंधित कुटुंबातील युवक दुचाकीवर तिघेजण बसून अंत्यसंस्कारासाठी रामटेक जात होते। दरम्यान मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस हद्दीतील कांद्री जवळ पोलिसांनी त्यांना अडविले। तिघजण दुचाकीवर प्रवास करत असल्याचे कारण देत पोलिसांनी कारवाई करताना संबंधित युवकाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या मारहाणीमुळे युवकाच्या पायावर व हातावर लाल हिरव्या जखमेच्या खुणा दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे। ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हातावर व पायावर जखमा दिसून येत आहेत। असे वाटत आहे जणू काही दुचाकीस्वार कुणाचा खून करून पडत होता। पीडित युवक पोलिसांकडे वारंवार मारू नका म्हणून विनवणी करत होता, मात्र पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही असेही आरोप आहे। याशिवाय पोलिसांनी संबंधित युवकाकडून 1,500 रुपये घेतल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या घटनामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। याबाबत आंधळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड यांना माहिती देण्यात आली असून राठोड यांनी पीडिताला मोबाईलद्वारे संपर्क साधून आज पोलीस स्टेशन आंधळगाव येथे बोलविले ही माहिती मिळालेली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडिताने केलेली आहे। विकास सोमा चौधरी, मी राहतो तामसवाडीला। मी जात होतो रामटेकला। माझी मोठी आई मरण पावली। मी त्याच्या माहितीसाठी जात होतो। कांद्रीमध्ये पोलीसवाल्यांनी धरला। माझी घरवाली, मी, माझा एक भाऊ होता, त्याने दंडा मला पोलीसवाल्याने 2-3 दंडे मला मारला। जखम झाली आहे, हे घाव बी आहेत। पोलीसवाल्यांनी 2-3 दंडे मला मारला। ते ट्रॅफिकमध्ये ते चालन करतो म्हणे, तुमच्यावर तर चालन करा साहेब म्हणलो, पण मारा नको म्हणलो। त्याने मला चालन मारून दिला। तर मला अजून म्हणजे 2-3 दंडे मला मारला वाटते त्यानं। हातावरही मारला, पायावरही मारला। माझ्या पोटऱ्या पुऱ्या सुजून गेल्या सर। ह्या सर्व पोलिसांनी कारवाई करावी।